हॅलो स्टुडंट्स, आपला अँगल अँड इट्स मेजरमेंट जो टॉपिक सुरू आहे त्यामधली एक्सरसाइज 1.1 आपली फर्स्ट एक्सरसाइज आहे एक्सरसाइज 1.1. तो त्यातले जे काही 12 क्वेश्चन्स आहेत 12 क्वेश्चन्स आपण ऑलरेडी काय केलेले आहे कंप्लीट केलेले आहेत. द नेक्स्ट 13 क्वेश्चन इज जो 13 क्वेश्चन आहे तो काय आहे आपला exercise 1.1. So question number 13, find the degree and radian measure of exterior and interior angle of regular pentagon, hexagon, septagon and octagon. ओके, तो यातला आपल्याला काय करायचं आहे एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगल जो काय आहे त्याचं डिग्री मध्ये आणि रेडियन मध्ये जे काही मेजरमेंट असेल ते मेजरमेंट आपल्याला इथे काय करायचंय कॅल्क्युलेट करायचं आहे. सो यामध्ये एक कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली व्यवस्थित पेंटागॉनची, तर सिमिलरली तुम्ही हेक्सागॉन, सेप्टागॉन आणि ऑक्टागॉनचं जे काही एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगल आहे तो एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगल इथे काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकता. सो फर्स्ट तुम्ही डायग्राम समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग त्याचं काय करायचं आपल्याला सोल्युशन कॅल्क्युलेट करायचे. ओके, तो दोन सोल्युशन मी कॅल्क्युलेट करून देईन, बाकीचे तुम्ही दोन काय करायचे होमवर्क साठी कॅल्क्युलेट करायची आहेत. तो फर्स्ट इज पेंटागॉन. आता पेंटागॉन मध्ये काय आहे, पेंटागॉन म्हणजे रेग्युलर पेंटागॉन. व्हॉट इज मीन बाय रेग्युलर? सो ऑल साइड्स आर इक्वल, ज्याच्या सगळ्याच साइड्स इक्वल असतात त्याला काय म्हटलं जातं रेग्युलर. ओके, तो आपल्याला रेग्युलर काय करायचे पॉलिगॉन स्टडी करायचे, दॅट इज अ पेंटागॉन, हेक्सागॉन, सेप्टागॉन आणि ऑक्टागॉन. ओके, सो मी इथे काय केली डायग्राम कन्सिडर केली. हा आहे रेग्युलर पेंटागॉन. ओके, 5 साइड्स आहेत, ऑल साइड्स आर इक्वल. तो यातला आपल्याला काय करायचं आहे एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगल जो काय आहे तो काय करायचा आहे स्टडी करायचा आहे. तो मी हे जी काय साइड आहे ती थोडीशी इन्क्रीज केलेली आहे अंडरस्टँडिंग साठी. ओके, तो इंटेरियर म्हणजे काय आहे, इंटेरियर म्हणजे काय आहे आतील जो अँगल असेल त्याला काय म्हटलं जातं इंटेरियर. सो हे जे काय आहेत ते काय आहेत इंटेरियर अँगल्स आहेत. ओके, हे झाले इंटेरियर अँगल्स. आणि आपल्याला काय करायचे आहेत एक्सटेरियर अँगल्स. एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या साईडला जे अँगल्स असतील त्याला काय म्हटलं जातं एक्सटेरियर अँगल्स. तो आपल्याला इथे एक्सटेरियर अँगल्स घ्यायचे. सो ह्यातला जो काही हा आहे हा काय आहे एक्सटेरियर अँगल, इथला जो काय आहे तो काय आहे एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगल. सो कंडिशन काय सम ऑफ ऑल एक्सटेरियर अँगल्स. एक्सटेरियर अँगलची जी काही सम असते ती टोटल सम किती असते 360 डिग्री. तो आपला हा जो काही प्रत्येक अँगल आहे इंटेरियर आणि एक्सटेरियर अँगल बाय 5 पेंटागॉन किती डिवाइड झालेला आहे तो डिवाइड अँगल आपल्याला काय करायचंय कॅल्क्युलेट करायचंय. आता सम ऑफ ऑल एक्सटेरियर अँगल इज 360 डिग्री. सगळ्याची जी काही टोटल आहे ती 360 आहे, पण प्रॉपर प्रत्येक जो काही अँगल आहे तो किती डिग्रीचा आहे तो आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. सो हा सपोज आपण एक्सटेरियर अँगल कन्सिडर केला आणि हा त्याचा काय आहे इंटेरियर अँगल. सो हे काय आहे लिनियर पेअर. दिस अँगल इज इन लिनियर पेअर. तो सम ऑफ लिनियर पेअर इज 180. लिनियर पेअर किती असते 180 डिग्री. हा हा जर आपला एक्सटेरियर अँगल आहे तर तो हे जो काय असेल तो काय असतो लिनियर पेअर मधला अँगल हा इंटेरियर अँगल असतो. तो हा हिची जी काही टोटल आहे ही टोटल किती असते 180 डिग्री. याच्यावरून आपल्याला काय करायचे आहे बाकीचे जे काय आहेत साइड्स त्या साइड्स वरून काय करायचे आहेत एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगल्स काय करायचे स्टडी करायचे आहेत. तो सोल्युशन कन्सेप्ट लक्षात आली. सोल्युशन बघा, the number of sides, number of sides. So total किती sides आहेत? So number of sides is 5. The number of total, number of the total number of exterior angle.
टोटल नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल, जेवढ्या साइड्स असतील तेवढेच काय असतील अँगल्स असतील. सो एक्सटेरियर अँगल्स किती आहेत टोटल 5 आहेत. द मेजर ऑफ sum of exterior angle is 360 डिग्री. सो हे जे काही टोटल 5 एक्सटेरियर अँगल्स आहेत त्या 5 एक्सटेरियर अँगलची जी काही टोटल आहे सम आहे ती किती आहे 360 डिग्री. आपल्याला काय करायचंय ईच अँगल किती डिग्रीचा असेल तो काय करायचंय कॅल्क्युलेट करायचंय. देअरफॉर द मेजर ऑफ ईच एक्सटेरियर अँगल फॉर्म्युला आहे 360 divided by number of sides. 360 divided by number of sides. So 360 divided by किती sides आहेत 5 sides आहेत. So 72 डिग्री. किती असेल 72 डिग्री. So जो एक्सटेरियर अँगल आहे हा 72 प्लस 72 प्लस 72 प्लस 72 प्लस 72 केले तर किती येईल 360 डिग्री. ओके. सो मेजर ऑफ ईच एक्सटेरियर अँगल, प्रत्येक एक्सटेरियर अँगल हा कितीचा असेल 72 डिग्रीचा असेल. ठीक आहे. सो आता याचं लगेच आपण काय करू रेडियन मध्ये कन्वर्ट करू. कारण अँगल जे काय आहेत आपल्याला काय विचारलंय डिग्री आणि रेडियन. देअरफॉर 72 डिग्री is equal to 72 into pi by 180 रेडियन. कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे रेडियन मध्ये. तो याला सिम्पलेस्ट फॉर्म दिला तर सोल्युशन येतं 2 पाय बाय 5 रेडियन. 2 पाय बाय 5 रेडियन. ओके. सो इथं आपलं हे सोल्युशन. आता आपल्याला काय करायचं आहे इंटेरियर अँगल कॅल्क्युलेट करायचं आहे. तो आता आपण हीच पेअर जर कन्सिडर केली तर जी लिनियर पेअर आहे हा एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगलची जी काही लिनियर पेअर आहे ती किती असते 180. सो एक्सटेरियर अँगल जर 72 असेल तर राहिलेला अँगल जो काय असेल तो काय असेल 180 मायनस 72 म्हणजे काय असेल इंटेरियर अँगल. देअरफॉर द मेजर ऑफ interior angle, interior angle किती आहे 180 minus 72. So 180 minus 72 is 108 degree. हा काय असेल 108 degree. Therefore the measure of radian मध्ये मेजरमेंट घेतलं 108 into pi by 180. तर याचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे रेडियन मध्ये. त्याला सिम्पलेस्ट फॉर्म दिला तर याचं सोल्युशन येतं 3 पाय बाय 5 रेडियन. 3 पाय बाय 5 रेडियन. इथं तुम्ही 2 ने किंवा 4 ने जरी मल्टिप्लाय करून सोल्युशन कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. सो दिस इज अ कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज ऑफ रेग्युलर पॉलिगॉन. रेग्युलर पॉलिगॉनच्या तुम्ही काय करू शकता व्हॅल्यूज काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकता. सो यामध्ये सेम एज इट इज पेंटॅगॉन म्हणजे किती साइड्स असतात 5. हेक्सागॉन म्हणजे किती साइड्स असणार आहेत 6. इथं काय असेल 6. इथं असेल 6 डिवायडेड बाय 6. इथं आपलं काय मिळेल सोल्युशन मिळेल. सो हेक्सागॉनचं जे काय असेल ते तुम्ही कॅल्क्युलेट करायचंय. सेप्टॅगॉनचं एक मी तुम्हाला काय करते कॅल्क्युलेट करून देते. तर इथं आपल्याला जे जे चेंजेस करायचे आहेत ते चेंजेस फक्त करूया. डायग्राम जी काय असेल ती डायग्राम काय असेल सेप्टॅगॉनची डायग्राम असेल. आता डायग्राम नाही कन्सिडर केली तरी चालेल. बाय अंडरस्टँडिंग न तुम्ही काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. सो इथं रायटिंग जे काय असेल ते ऍज इट इज आहे. फक्त आपण काय केलेलं आहे थोडासा यामध्ये चेंज केलेला आहे. थोडासा चेंज म्हणजे साइड चेंज झाल्यामुळे आपली जे काय मेजरमेंट आहे ते फक्त चेंज होणार आहे. बाकी जे काय असेल ते ऍज इट इज असणार आहे. सो
आता आपण कशाचा स्टडी करतो? सेप्टॅगॉनचा. सो द नंबर ऑफ साइड्स, टोटल साइड सेप्टॅगॉन म्हणजे किती साइड्स असतील? टोटल 7 साइड्स. द टोटल नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल, जेवढ्या साइड्स असतील तेवढेच काय असणार आहेत? एक्सटेरियर अँगल. सेम एज इट इज द मेजर ऑफ सम ऑफ एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगलच्या मेजरमेंटची सम जी काय असते ती किती असते? 360 डिग्री. आपल्याला काय करायचं आहे? ईच एक्सटेरियर अँगल, प्रत्येक एक्सटेरियर अँगल काय करायचं आहे? स्टडी करायचं आहे. तर 360 डिग्री डिवायडेड बाय इथं काय असेल? 7. सो यांचं जे काही डिव्हायडेशन आहे, आता कम्प्लिटली डिव्हिजिबल होत नाही. 7 इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 360. सो द व्हॅल्यू इन फ्रॅक्शन 51.43. काय मिळेल? 51.43 डिग्री. किंवा तुम्ही 360 डिग्री बाय 7 सुद्धा काय करू शकता? कॅल्क्युलेट करू शकता. आता ह्याचं सोल्युशन काय करायचं आहे आपल्याला? याचं सोल्युशन कशामध्ये करायचं आहे आपल्याला? डिग्रीमध्ये. सॉरी, हे डिग्रीमध्ये झालं. आताच आपल्याला काय करायचंय? रेडियनमध्ये. तो 51.43 डिग्री हे घेण्यापेक्षा आपण काय करू? 360 बाय 7 घेऊ. देअरफॉर हे दोन्हीपैकी कोणतंही लिहिलं तरी चालेल. सो 360 बाय 7 डिग्री याचं आपल्याला कन्वर्जन करायचंय. सो 360 डिवायडेड बाय 7 मल्टिप्लाइड बाय पाय बाय 180. मल्टिप्लाइड बाय पाय बाय 180. हे कन्वर्जन कशामध्ये होईल? रेडियन मध्ये होईल. सो 0 0 गेट कॅन्सल. 18 टू जा 16. सो द व्हॅल्यू इज 2 पाय बाय 7 रेडियन. व्हॅल्यू काय मिळेल? 2 पाय बाय 7 रेडियन. ठीक आहे. सो द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल, आपल्याला काय करायचंय? मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल, अँगल जो काय आहे तो काय करायचा आहे? मेजर करायचा आहे. सो 180 मायनस 360 डिवायडेड बाय 7. सो याचं सोल्युशन येतं. इथे एलसीएम घेतला. 1260 मायनस 360 डिवायडेड बाय 7. डिवायडेड बाय 7. सो इथे मिळेल आपल्याला 900 डिवायडेड बाय 7. कशामध्ये मिळेल? हे डिग्री मध्ये मिळेल. सो ह्याचं पॉइंट मध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर 128.57. बिकॉज 7 इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल. सो 900 डिवायडेड बाय 7 हे डिग्री मध्ये झालं. ह्याच आपल्याला काय करायचं? इथं रेडियन मध्ये कन्वर्ट करायचंय. सो मी तर रेडियन मध्ये दाखवते. डिग्री 7 डिग्री can be converted by the radian. Okay, so 900 divided by 7 multiplied by pi by 180 radian. So 0 0 get cancel. 9 to the 18, 9 to the 18 5 the 19. So solution is 5 pi by 7 radian. 5 pi by 7 रेडियन. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं तुम्ही कोणताही काय करू शकता? रेग्युलर जो काही पेंटागॉन आहे, त्या रेग्युलर पॉलिगॉन जो आहे त्या रेग्युलर पॉलिगॉनची व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता? कॅल्क्युलेट करू शकता. यामध्ये फक्त काय करायचे आहे? ज्या काही साइड्स आहेत त्या साइड्स प्रमाणे त्याचे अँगल्स जे काय आहेत ते अँगल्स काय होत जातील? चेंज होत जातील. ओके. आपल्या एक्सरसाइज मधला लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय करायचं आहे? सो क्वेश्चन नंबर 14 मध्ये तुम्हाला आपण क्लॉक बघतो. तो जो क्लॉक मधला मिनिट हँड आणि हवर हँड आहे त्यातला जो काय अँगल आहे तो अँगल आपल्याला इथे काय करायचा आहे? कॅल्क्युलेट करायचा आहे. टू कॅल्क्युलेट अँगल बिटवीन मिनिट हँड अँड हवर हँड. ओके. So let's start the question. Question number 14. Question number 14. काय आहे question number 14? So find the angle. Find the angle between hour hand and minute hand
hour hand and minute hand in a clock and so the first is 10 past 11. 10 past 11. What is mean by 10 past 11? So the 10 past 11 म्हणजे किती 11 वाजून 10 मिनिट झालेले आहेत. सो याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, जो काय अँगल असेल तो अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. सो पहिल्यांदा आपण सोल्युशन सॉल्व्ह करायच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट इथं घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण काय करणार आहोत, सोल्युशन सॉल्व्ह करणार आहोत. बेसिक कन्सेप्ट लक्षात आली तर ह्याच्यावरचं कोणतंही सोल्युशन तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. सो हे जे काही एक्झाम्पल्स आहेत विच डिपेंड्स ऑन क्लॉक. क्लॉक तर सर्वांनीच बघितलेला आहे. क्लॉक कसा असतो, सर्क्युलर, स्क्वेअर आणि मोस्टली आपण काय करतो, जो काही स्क्वेअर जरी असला तरी त्याला काय लागतं, एक कम्प्लीट रोटेशन लागतं. तर जो कम्प्लीट रोटेशन जे काय असतं ते किती असतं, 360 आवर्स असतं. कधी कोणतीही कम्प्लीट रोटेशन जे काय आहे ते किती असतं, 360 डिग्री. सो हा आहे आपला सर्कल. ओके, 1 मिनिट. ओके, सो 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and 11. सो सेंटर ऑफ दी सर्कल हा काय आहे, आपल्या सर्कलचा सेंटर आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो काही सर्कल आहे किंवा जो काही क्लॉक आहे, वन कम्प्लीट रोटेशन इज काय असतं, 360 डिग्री. कम्प्लीट रोटेशन जे काय आहे, सपोज 12 पासून स्टार्ट झालं 12 पर्यंत कम्प्लीट झालं तर हे जे काय रोटेशन असेल ते कम्प्लीट किती असतं, 360 डिग्री. पण अँगल बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, दोन कॉन्झिक्युटिव्ह मतलब 12 आणि 1 यामध्ये किती डिग्री आहे, 1 to 2 यामध्ये किती डिग्री आहे, 2 to 3 यामध्ये किती डिग्री आहे. रोटेशन हे पूर्ण आपलं 360 आहे, पण यामध्ये किती डिग्री आहे ते डिग्री आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेट करायचं. सो अँगल बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म, जवळच्या दोन टर्म मधला जो काय अँगल असेल तो कसा कॅल्क्युलेट करायचा, 360 डिवायडेड बाय हा जो काय कम्प्लीट 360 रोटेशन आहे तो किती 12 पार्ट मध्ये काय केलेला आहे, डिवाइड केलेला आहे, डिवायडेड बाय 12. सो विच इज 30 डिग्री. म्हणजेच 12 to 1 12 to 1 मध्ये जो काय अँगल आहे हा कितीचा आहे, 30 चा. 1 to 2 चा किती आहे, 30. सो 30 plus 30 plus 30 plus 30 is 360. So angle between two consecutive terms is 360 degree. आता 12 to 1, सपोज 12 to 1 यामध्ये टोटल किती 5 लाईन्स असतात. त्याला आपण काय म्हणतो, 5 मिनिट्स. सो 1, 2, 3, 4 अँड 5 हा काय असतो, टोटल 5 असतो. तर यामध्ये परत जो काय अँगल असेल, इथला ह्या दोन टर्म मधला अँगल जो काय आहे तो किती डिग्रीचा आहे, तर हे टोटल किती आहे, हे 30. आणि यामध्ये किती मिनिट्स आहेत, 1, 2, 3, 4, 5. सो 30 divided by 5 is 6 minutes. 6 minutes. सो याच्यामध्ये काय आहे, हा जो काय आहे 6 plus 6 plus 6 plus 6 हा टोटल किती असतो, 30 चा असतो. सो 1, 2, 3, 4, 5. 12 to 5 12 to 1 मध्ये ज्या 5 मिनिट्स असतात किंवा 5 लाईन्स असतात त्या 5 लाईन्स मधला जो काय अँगल असतो तो किती असतो, 6 डिग्रीचा असतो किंवा 6 मिनिट्सचा असतो. आपण हे डिग्री मधलं परत त्या डिग्री मध्ये काय केलेलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे. सो 5 मिनिट्स इज इक्वल टू 30 डिग्री अँड 1 मिनिट
इज इक्वल टू 6 डिग्री. हा पूर्ण आपला काय आहे 5 मिनिट्स. 5 मिनिट्स म्हणजे किती डिग्रीचा आहे तो 30 डिग्रीचा आहे. आणि त्यातला जो काही एक असेल 1 मिनिट तो किती असतो 6 डिग्री. तो हे जर लक्षात आलं तर ह्याच्यावरून तुम्ही कोणतंही एक्झाम्पल्स काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तो 1 कम्प्लीट रोटेशन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जो काय अँगल असतो तो नेहमी काय असतो 30 डिग्री. सो 30 प्लस 30 प्लस 30 प्लस 30 हा टोटल किती होतो 6. या 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधले परत जो काही 30 डिग्री आहे त्या 30 डिग्री मध्ये हे काय असतात 6 डिग्रीचा एक काय असतो मिनिट्स असतो. त्याच्यावरून किती वाजून किती मिनिटं झालेली आहेत हे अँगल आपण काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. सो आता आपण ऍक्च्युअली आपलं जे काही एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलला स्टार्ट करू. डायग्राम लक्षात आली तर तुम्ही 2 मिनिटात त्याचं सोल्युशन काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकता. ओके. सो ही जी काही ट्रिक आहे ती एमसीक्यूज एक्झाम्पल साठी तुम्हाला उपयोगी पडेल. So 10 past 11. What is mean by 10 past 11? So the 10 past 11 is 11 वाजून 10 मिनिट. सो इथं असेल 12, इथं असेल 3, इथं असेल 6 आणि इथं असेल 9. 1, 2, 4, 5, 7, 8, 10 और 11. सो इथं आहे आपला सेंटर. 11 वाजून 10 मिनिट म्हणजे हॉवर हँड जो काय आहे तो कुठं आहे 11th वर आणि मिनिट हँड जो आहे तो कुठे आहे 2 वरती. सो 11 वाजून 10 मिनिट झालेले आहेत. 10 past 11 म्हणजे 11 वाजून गेलेले आहेत. सो जो काही तुमचा हॉवर हँड आहे तो थोडासा काय झालेला आहे शिफ्ट झालेला आहे. सो सपोज हा हॉवर हँड आहे. थोडासा 11 पासून तो पुढे गेलेला आहे. 10 मिनिट्स पास्ट 10 मिनिट्स काय झालेला आहे पुढे गेलेला आहे. सो इथं जो काय अँगल असेल तो अँगल आपल्याला काय करायचा आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. इथला जो काय अँगल असेल तो अँगल आपल्याला इथं काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. सो अँगल बिटवीन हॉवर हँड अँड मिनिट हँड. ओके. सो लेट्स स्टार्ट द सोल्युशन. द अँगल बिटवीन two consecutive term is किती असतो 30 डिग्री. आता आपण कॅल्क्युलेट केलेलंच आहे. सो अँगल बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज 30 डिग्री. इफ the minute hand is at 2 and hour hand is at 11, angle between them is so हॉवर हँड कुठे आहे 11th वर आणि मिनिट हँड कुठे आहे 12 वर. सो अँगल बिटवीन दिस टर्म सो 11 to 12, 12 to 1 or 1 to 3. So 3 plus 3 30 plus 30 plus 30 म्हणजे 3 into 30 which is 90 degree. 90 degree. But the condition is 11 past 10. 11 past 10. काय झालेलं आहे 11 वाजून 10 मिनिट. That is 11.10. So the hour hand is move 10 minutes towards 12. काय झालेलं आहे
जो काय हवर हँड आहे तो काय झालेला आहे 10 मिनिटांनी 12 कडे काय झालेला आहे सरकलेला आहे. तो आता जो काय आपण अँगल कॅल्क्युलेट केला 90 डिग्री, हा 90 डिग्री कुठून घेतलेला आहे आपण 11th पासून घेतलेला आहे. पूर्ण 11 to 12, 12 to 1 and 1 to 2 हा जो काय अँगल आहे तो किती घेतलेला आहे आपण 90. बट द हवर हँड इज मूव्ड टुवर्ड्स 12 बाय 10 मिनिट्स. 10 मिनिटांनी तो पुढे गेलेला आहे. म्हणजे सपोज तो काय झालेला आहे इथे कुठेतरी असेल सपोज. ओके, तो तो एवढा इथून काय झालेला आहे शिफ्ट झालेला आहे. म्हणजे आपण काय घेताना 11 पासून घेतलेला आहे. तर हा जो काही आपला एक्स्ट्रा पॉइंट आहे तो पार्ट आपल्याला इथून काय करावा लागेल डिलीट करावा लागेल. तो डिलीट करताना काय करायचं इथे तुमचा देअरफोर तो पॉइंट जो काय आहे तो डिलीट करताना काय करायचा किती पॉइंट आहे आता इथे आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही. 1 मिनिट जो काय आहे तो आपला किती आहे 60 डिग्रीचा आहे. पण तो 1 मिनिट 2 मिनिट किती न पुढे गेलेला आहे ते आपल्याला एक्झॅक्ट इथे सांगता येत नाहीये. तो याच्यासाठी काय करायचं तर यामध्ये तुमचा मिनिट हँड कुठे आहे मिनिट हँड डिवाइडेड बाय टोटल हवर्स 12 हवर्स मल्टिप्लाइड बाय काय करायचं 30 डिग्री मल्टिप्लाय बाय 30 डिग्री. सो इथलं सोल्युशन काय येईल 12 6 आणि 6 5 सो 5 डिग्री. म्हणजे तो काय झालेला आहे 11 पासून 12 कडे 5 डिग्रीने मूव्ह झालेला आहे बाय 10 मिनिट्स. therefore the angle between therefore the angle between the two hands the two hands of the clock at 10 past 11 10 past 11 is टोटल किती घेतला होता आपण 90 डिग्री. त्यातून हा जो काय आहे तो काय केला त्यातून आपण मायनस केला. सो इट इज टोटल 85 डिग्री. ठीक आहे आले लक्षात. इथून काय केलं होतं आपण 11 to 2 चा अँगल ऑलरेडी 90 डिग्री काढला होता. पण हवर हँड जो काय आहे तो थोडासा 12 कडे काय झालेला आहे मूव्ह झालेला आहे. म्हणजे एक्झॅक्ट तो 11th वरती नाहीये. तो किती मूव्ह झालेला आहे तो आपण इथं कॅल्क्युलेट करून घेतला आणि तेवढा अँगल त्यातून काय केलेला आहे आपण मायनस केलेला आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला काही एक्झाम्पल्स मध्ये कंडिशन्स काय करावे लागते ऍड करावी लागते आणि काही एक्झाम्पल्स मध्ये कंडिशन काय करावी लागते मायनस करावी लागते. ओके सो सेम एज इट इज आपण आणखीन एक एक्झाम्पल बघू जे तुमच्या लक्षात येईल. सो सेकंड 20 past 7 20 past 7 ओके व्हॉट इज मीन बाय 20 past 7 सो 7 वाजून किती मिनिटे झालेली आहेत 20 मिनिटे झालेली आहेत. सो पहिल्यांदा आपण डायग्राम कन्सिडर करू. डायग्राम कन्स्ट्रक्ट केली तर तुम्हाला एक्झॅक्ट समजून जाईल की काय करायचं. इथं आपला सेंटर आहे 12 3 6 9 1 2 4 5 7 8 10 11 ओके 20 past 7 म्हणजे 7 वाजून किती मिनिटं झालेली आहेत 20 मिनिटे झालेली आहेत.
सो जो काय हवर हँड आहे तो हवर हँड कुठे आहे 7 और मिनिट हँड जो कुठे आहे तो कुठे आहे 4 वर. तो इथला जो काय अँगल आहे तो अँगल आपल्याला काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. सो सेम एज इट इज सोल्युशन. The angle between two consecutive term is 30 degree. If the minute hand is at 4 and hour hand is at 7, angle between them so मिनिट हँड आहे 4 वरती आणि हवर हँड आहे 7 वरती. सो यातला अँगल 4 to 5, 5 to 6 and 6 to 7. सो जो काय अँगल आहे काय आहे 3 into 30 डिग्री विच इज 90 डिग्री. 4 to 5 किती 30, 5 to 6 is 30 30 plus 30 plus 30 is 90 डिग्री. बट परत पण कंडिशन काय 20 past 7, 20 past 7 that is 10.20. The hour hand has moved towards 20 minutes towards 8. काय झालेलं आहे हा 8 hours जो काय आहे तो 20 minutes ने काय झालेला आहे 8 कडे शिफ्ट होत चाललेला आहे. कारण 20 झालेला आहे त्यानंतर 30 असा होऊन काय होणार आहे 8 o'clock होणार आहे. तो हा थोडा शिफ्ट होत कुठे शिफ्ट होत आहे टुवर्ड्स दी 8. सो आपण जो काय अँगल काढला तो प्रॉपर अँगल कुठून काढलेला आहे 7 पासून म्हणजे 4 to 5, 5 to 6, 6 to 7. लेकिन फक्त काय झालेला आहे हा प्रॉपर 7 नाहीये 7 वाजून गेलेले आहेत. त्यामुळे जो काय हवर हँड आहे तो थोडाफार काय झालेला आहे शिफ्ट झालेला आहे मूव्ह झालेला आहे 8 कडे. तर हा किती मूव्ह झालेला आहे आपण इथं घेतलेला आहे तर हा एवढा काय जर मूव्ह झालेला असेल हा एवढा एक्झॅक्ट किती डिग्रीनं मूव्ह झालेला आहे तो आपल्याला काय करावा लागेल कॅल्क्युलेट करावा लागेल. तर तो कॅल्क्युलेट करताना आपण काय करतो सो मिनिट हँड कशावरती आहे 4 वरती डिवायडेड बाय काय करायचं आहे टोटल पार्टिशन 12 डिवायडेड बाय काय 12 इज मल्टिप्लाइड बाय काय करायचं 30. सो 4 3 जा 10 इथं किती आहे तो 10 डिग्रीनं पुढे काय झालेला आहे मूव्ह झालेला आहे. ओके सो द अँगल बिटवीन the two hands of the clock at 20 past 7 is फर्स्ट अँगल आपला किती आहे 90 डिग्री प्लस आता काढलेला अँगल किती आहे 10 डिग्री दॅट इज 100 डिग्री. तर यामध्ये प्लस का केलेला आहे कारण का आपल्याला हा काय करायचा आहे 7 to 4 मधला पूर्ण अँगल काढायचा आहे आणि आपण काय केलेलं आहे 7 to 4 हा इथून एवढाच अँगल आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. हे बघा लक्ष द्या इथून काय केलेलं आहे हा एवढाच अँगल आपण काय केलेला आहे कॅल्क्युलेट केलेला आहे 7 to 4 पर्यंत. पण हा जो काय हवर हँड आहे तो 8 कडे थोडासा काय झालेला आहे शिफ्ट झालेला आहे म्हणजे हा जो काय आहे तो काय आहे एक्स्ट्रा पार्ट आहे. तो एक्स्ट्रा पार्ट यामध्ये परत काय केलेला आहे ऍड केलेला आहे. मग सी जे एक्झाम्पल घेतलं आपण 11 पास 10 पास 11
त्यामध्ये काय झालं होतं, 11 पासून घेतलं होतं, पण 11चा जो काय होता तो थोडा शिफ्ट झाला होता. म्हणून तो अलीकडचा पार्ट आपण त्यातून काय केला होता, मायनस केला होता. तर इथे काय झालेलं आहे, हा पुढे गेलेला आहे. तो आपल्याला पूर्ण अँगल हवा आहे. तो जो पुढे गेलेला पार्ट आहे 10 डिग्रीनं, तो सुद्धा आपण या 90 मध्ये काय केलेला आहे, ॲड केलेला आहे. So total angle between 7 past 20, sorry 20 past 7 is 100 डिग्री. हा काय आहे 100 डिग्री. सो डायग्राम वरून काय करायचं लक्षात ठेवायचं की अँगल मध्ये व्हॅल्यू ऍड करावी लागते की अँगल मध्ये व्हॅल्यू काय करावी लागते सबस्ट्रॅक्ट करावी लागते. यामध्ये सॉल्व्ह करायची प्रोसेस सेमच आहे. फक्त काही एक्झाम्पल्स मध्ये किंवा काही क्लॉक मध्ये तुम्हाला ते काय करावं लागेल ऍड करावं लागेल, काही मध्ये काय करावं लागेल मायनस करावं लागेल. जिथून आपल्याला अँगल कॅल्क्युलेट करायला सांगितलंय तिथून त्या क्लॉक आपल्याला माहित आहे. जेव्हा क्लॉक मिनिट्स वाजून जातात तेव्हा ते काय होत जातं हॉवर हँड पण थोडा काय होत जातो शिफ्ट होत जातो. तो किती मिनिटांनी शिफ्ट किंवा किती डिग्रीने शिफ्ट झालेला आहे तो शिफ्टचा अँगल पण आपल्याला यामध्ये कॅल्क्युलेट करून तो काय करायचा आहे प्लस मायनस करायचा आहे. सो होमवर्क यामध्ये तुम्हाला होमवर्क करायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल 35 past 35 past 1. सेकंड एक्झाम्पल आहे quarter to 6 quarter to 6. ओके. थर्ड एक्झाम्पल आहे 2.20 2.20. सो अँगल अँड इट्स मेजरमेंट मध्ये जी फर्स्ट एक्सरसाइज आहे फर्स्ट एक्सरसाइज मध्ये सगळी एक्झाम्पल्स जे काय आहेत ते एक्झाम्पल्स आपले कंप्लीट झालेले आहेत. त्यामध्ये मेजरमेंट ऑफ अँगल अँगलचे मेजरमेंट वेगवेगळ्या पद्धतीने कसे केले जातात हे सर्व आपण फर्स्ट एक्सरसाइज मध्ये स्टडी केलेला आहे. सेकंड एक्सरसाइज मध्ये आपल्याला जे काही स्टडी करायचं आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर्स मध्ये पाहणार आहोत. तो त्याचा बेसिक थेरी पार्ट आणि मग त्याच्यावरती रिलेटेड एक्झाम्पल्स बाय एक्सरसाइज 1.2. ओके. थँक यू.